हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजूश किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत डाळ राईस. म्हणजे कोणी डाळ भात म्हणतं, कोणी डाळ राईस म्हणतं, कोणी दाल चावल म्हणतं. चला तर मग बनवूयात. आपण दाल चावल बनवण्यासाठी एका वाटीमध्ये 1 वाटी मूग आणि 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. त्याला आपण स्वच्छ धुवून घेऊयात. आपली घरची डाळ असल्यामुळे त्याच्यामध्ये ना ते वरचं कव्हर दिसते ना, तुम्हाला तवंगत आहे ते दिसते ना, ते आपली घरची डाळ असल्यामुळे आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कुकरमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं. आता आपण पाणी गरम झालेलं आहे. आपण डाळ टाकून घेऊयात त्याच्यामध्ये. तुम्हाला जर ॲडिशनल हवे असतील तर आणखीन डाळ मिक्स करू शकता. याच्यामध्ये मसूर डाळ वगैरे ॲड करू शकता. मी दोन्ही डाळीचं मिक्स केलेलं आहे. तुम्ही बघू शकते पाणी वगैरे तापलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आता कुकरचं टोपण लावून घेऊयात आपण. डाळ शिजण्यासाठी आता आपण याला 4 शिट्ट्या देऊन घेऊयात. राईस वगैरे शिजवायचं असेल तर तुम्ही कमी 2 शिट्ट्या दिल्या तरी पण चालेल. डाळ शिजायची असल्यावर आपण 4 शिट्ट्या लावून घेऊयात कुकरला. तुम्ही बघू शकता आपली दुसरी पण शिट्टी झालेली आहे. आपली तिसरी शिट्टी झालेली आहे. जर कोणाच्या कुकरमधून पाणी वगैरे बाहेर येत असेल ना, तर डाळ शिजताना त्याच्यामध्ये तेल टाकायचं, म्हणजे पाणी वगैरे बाहेर येत नाही कुकरमध्ये. आणि कुकरचा होईल तेवढा वापर करताना ना कुकरचं टोपण वगैरे व्यवस्थित सांभाळायचं. आणि बऱ्याच जणांना कुकरमधून राईस वगैरे घेतल्याच्यानंतर ते कुकरचं जे वरचं झाकण आहे त्याच्यावर मारायची सवय आहे, चम्मच वगैरे मारतात, त्याच्यामुळे कुकरमधनं पाणी बाहेर येतं. आता आपलं डाळ शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम मऊ शिजलेली आहे डाळ. डाळ शिजेपर्यंत मी बाकीचं सामान करून घेतलं, जो आपलं डाळीसाठी लागणार होतं. तुम्ही बघू शकता डाळ आपली एकदम व्यवस्थित छान शिजलेली आहे. 4 शिट्ट्यामध्ये डाळ एकदम व्यवस्थित आणि मऊ शिजते. आता त्या डाळीमध्ये आपलं कव्हर आहे ना, त्याच्यासाठी आपण चाळणी घेतलेली आहे पुरणाची. आणि त्याच्यामधून आपण हे वरण गाळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकते मी वरण याच्यावरती टाकते. एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्याला थोडंसं हळूहळू हलक्या हाताने मी चाळून घेत आहे वरण, जेणेकरून त्याचे वरचे जे कव्हर आहे ना ते वर अडकून राहिलं जाईल आणि डाळ त्याचे वरण खाली गेलं जाते. म्हणजे आपल्या डाळीमध्ये कव्हर वगैरे येणार नाही, ते वरच्यावर चाळणीवर अडकून बसतं. वरण गरम असल्यामुळे थोडं पोळतं आहे, चाळता येत नाही व्यवस्थित. थोडंसं थंड झालं तरी पण चाळलं तरी चालेल. आपली डाळ थोडीशी थंड झालेली आहे. याच्यामध्ये बसत नव्हतं म्हणून मी तिकडं पलीकडं बाउलमध्ये खालचं वरण काढून घेतलेलं आहे थोडंसं. तुम्ही बघू शकता त्या डाळ खाली जात आहे आणि ते वरचं कव्हर वगैरे आहे ना, ते वर चाळणीला अडकून बसलेलं आहे. चाळायला वगैरे त्रास होत असेल ना, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे चाळण वगैरे खाली जात नसेल ना तर पाणी टाकून घ्यायचं. पाणी थंड पण टाकलं तरी चालेल, कारण डाळ खूप गरम आहे. तुम्ही बघू शकता आपलं सगळं वरण एकदम व्यवस्थित खाली चाळून झालेलं आहे. डाळ तुम्ही बघू शकता वरण नुसतं कव्हर राहिलेलं आहे. आपलं घरची डाळ असल्यामुळे ते डाळीमध्ये थोडंसं विदाऊट पॉलिश आहे, त्याच्यामुळे वर कव्हर वगैरे आहे थोडंसं. तुम्ही बघू शकता, हे बघा आता आपलं वरण एकदम छान आणि व्यवस्थित बघू शकता तुम्ही. एकदम आपण जो विकत डाळ घेतो ना पॉलिशवाली, तसं झालेलं आहे. कसल्याही प्रकारचं याच्यामध्ये कव्हर वगैरे आलेलं नाही. एकदम छान आणि मस्त झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय.
आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात. हळद आपल्याला जशी जेवढी लागते तेवढी टाकून घ्या. जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपलं वरण आहे तसं टाकून घ्या. मला 1 वाटी मूग डाळ होते आणि 1 वाटी तूर डाळ असल्यामुळे, आणि ते आपल्याला पातळ जितकं करायचं ते त्याच्यावर डिपेंड राहतं आपण की हळद किती टाकायला हवी. जास्त हळद टाकायची नाही कारण ते कडू लागतं. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकताय वरणाची. आपण डाळ तडका पण बनवू शकतो याच्यापासून. चला तर मग आता आपण सामान घेतलेलं आहे तुम्हाला दाखवतो. मी खोबरं घेतलेलं आहे, अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे, अर्धा टॉमॅटो कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. चला तर मग आता मी गॅस चालू करते, त्याच्यावर कढाई ठेवते. तेल टाकून घेते मी. आपलं तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये मोहरी टाकून घेते मी. तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकायची. मी थोडीशी अगोदर टाकली होती, त्याच्यामुळे काय होतं की मोहरी जास्त व्यवस्थित छान भाजली जात नाही. आता जिरे टाकून घेतलेले आहेत मी. जिरे आणि मोहरी फार छान तडकलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आपण गॅस कमी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊयात. कढीपत्त्यानं फ्लेवर खूप छान येतो आणि स्मेल पण एवढी मस्त येते ना. वरण करताना काही नसेल तरी पण चालेल, कढीपत्ता आणि लसूण असलं तरी पण वरणाला खूप छान चव लागते. आता आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊयात. त्याला छान हलवून घेऊयात. त्याला व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय करूयात. आता आपला हा कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला, बघू शकते. आता आपण खोबरं टाकून घेऊयात. खोबरं लवकर करपतं, त्याच्यामुळे सगळे शेवटी टाकले तरी पण चालेल. याला छान भाजून घेऊयात आपण. व्यवस्थित भाजतंय बघा. खोबरं लवकर भाजलं जातं, त्याच्यामुळे आपण आधी टाकलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता मी लो फ्लेमवर सगळा मसाला वगैरे भाजलेला आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात आपण. टोमॅटो कोणी कोणी वरणामध्ये टाकतं, पण माझ्या वरणामध्ये डाळीचे कवर असल्यामुळे टोमॅटो मी याच्यामध्ये टाकलेला आहे. तुम्ही हवं तर वरणामध्ये पण टाकून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता त्याला व्यवस्थित भाजलेलं आहे. आपण याला झाकून ठेवलं होतं, त्याच्यामुळे व्यवस्थित भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊयात. लाल तिखट थोडा वेळ व्यवस्थित मस्त फ्रेश भाजून घ्यायचं तेलामध्ये, कारण त्याला जेवढं तिखट छान भाजलं जाईल तेवढी वरणाला रस्सा आणि तरी छान येते. वरणाला कलर एकदम मस्त येतो तो लाल तिखट वगैरे भाजल्यामुळे. तुम्ही बघू शकता एकदम छान भाजलेला आहे आपला मसाला. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून वरण टाकूयात. एकदम टाकायचं नाही, कारण ते अंगावर पण येण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे थोडं थोडं टाकून घेऊयात आपण. तुम्ही अशा म्हणजे जी कन्सिस्टन्सी आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही डाळ तडका पण बनवू शकता. तुम्ही बघू शकता आपण वरणाला फोडणी वगैरे दिलेली आहे. आता आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊयात. कोथिंबीर मगाशी तेलामध्ये टाकली असते तर करपली असते, म्हणून कोथिंबीर वरून टाकून घेऊयात. कोथिंबीरला वरून टाकलं तर पण फ्लेवर खूप छान आणि मस्त येतो. तुम्ही बघू शकता आपलं वरण एक नंबर. कोणाकोणाला दाल राईस खायला आवडतो मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण याला झाकून ठेवूयात थोडा वेळ, जेणेकरून व्यवस्थित शिजून तोपर्यंत आपण राईस करायची तयारी करूयात. चला तर मग गॅस चालू केला आहे. आता याच्यावरती मी कुकर ठेवते.
आपल्याला जिरा राईस बनवायचा, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं तेल टाकून घेते याच्यामध्ये. तेल आपलं छान गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊयात. त्याच्यामध्ये शाही जिरे टाकून घेऊयात. दालचिनी टाकून घेऊयात आपण. तमालपत्र टाकून घेतलेलं आहे आपण स्मेल येण्यासाठी. आता थोडंसं हलवून घेऊयात, कारण ते तमालपत्र आणि दालचिनी व्यवस्थित भाजली पाहिजे. त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात आपण. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये तांदूळ टाकायचा आहे ना, तर त्या क्वांटिटीमध्ये पाणी टाकू शकता तुम्ही. आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात आपण. तुम्ही बघू शकता मी छोटा चांतारा तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला जो आवडेल तो घेऊ शकता तुम्ही. जर डाळ तडका बनवत असेल तर तांदूळ तुम्ही मोठा घेतला तरी पण चालेल. बासमती घ्यायला पाहिजे, कारण डाळ तडका असल्याच्यानंतर मी साधा सोपा आपलं दाल चावल बनवतो, त्याच्यामुळे मी आपलं चांतारा घेतलेला आहे. आता त्याला स्वच्छ धुवून घेते मी. काही लेडीज तसंच यूज करतात, पण त्याच्यावरती पॉलिश वगैरे केलेलं असतं आणि भरपूर ठिकाणी हाताळून आपल्या पैसे आलेलं होतं, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घेतलेलं कधीही चांगला. तुम्ही बघू शकता आपलं पाणी आता गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊयात. आता याला टोपण लावून घेऊयात आपण. टोपण लावून आपण फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या तांदूळासाठी. जर तुम्हाला भात जास्त सुका हवा असेल तर त्याच्यामध्ये पाणी कमी टाकलं तरी पण चालेल. तुम्ही बघू शकता आपलं भात शिजलेलं आहे. मी तुम्हाला काढून दाखवते एकदा. डाळ आणि चावल खाऊयात आपण. चला तर आपलं डाळ झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त वरण झालेलं आहे. कोणाकोणाला आवडतं गरम वरण आणि भात. मी तर कधीही केव्हाही दिलं तरी खाते, कारण माझं वरण भात फेवरेट आहे. तुमचं आहे का मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ कुठून बघते ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि मी ज्याच पद्धतीनं बनवलं शिकवलं ना, त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग बघताय काय या वरण भात खायला. तुम्ही बघू शकता एकदम भारी, आणि तुम्ही नक्की बनवून खा. तर तुम्हाला मी एक बाईट खाऊन दाखवते. एवढं मस्त ना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.